सखी सोबती फाउंडेशनच्या माध्यमातून या वर्षी अहिल्यादेवी 2025 हा पुरस्कार 1 तारखेला 10:30 वाजता रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे कार्यक्रम आयोजित केला आहे। तर त्याच्यासाठी आपल्या सर्वांकडून योगदान मिळावं, त्याची प्रसिद्धी आपल्या माध्यमातून व्यवस्थितरित्या व्हावी, त्याच्या मागचा महत्वाचा जो आहे तर अहिल्यादेवींचे जे 300 वर्षापूर्वी विचार जे होते ते आजच्या नवीन पिढीमध्ये रुजले पाहिजेत। त्यासाठी आपण विनीताताई तेलंग म्हणून प्रसिद्ध लेखिका आहेत तर त्यांचं व्याख्यान ठेवलंय आणि इतर भरपूर असे ठळक कार्यक्रम त्याच्यामध्ये आहेत। तुम्हाला पत्रक दिलेलं आहे आणि हा कार्यक्रम फक्त पिंपरी चिंचवड शहरासाठी मर्यादित नसून जिल्ह्यातील अहिल्यादेवींच्या गुणांना धरून काम करणाऱ्या ज्या महिला भगिनी आहेत, ज्या खऱ्या अर्थाने अहिल्यादेवींच्या कन्या म्हणून चांगलं काम करतात, तर त्यांना आपण ते पुरस्कृत करत आहोत। त्याच्यामध्ये सर्व क्षेत्रातले पुरस्कारार्थी आपण त्याच्यात घेतलेले आहेत आणि या फाउंडेशनच्या अध्यक्षा माझ्या सौ गिरिजा शिंदे या आहेत। त्यांचा सर्व ज्या सखी बरोबर आहेत त्यांच्याकडून हा कार्यक्रम आलेला आहे। त्यात प्रामुख्याने आमच्या सुचिता गांगरताई असतील, प्रभावती इंदरकर वहिनी असतील, त्यानंतर मुक्ताताई बोरकर असतील, सोनलताई वाल्लेकर आहेत, त्यानंतर आमच्या सायलीताई काने म्हणून आहेत, त्या पण सांस्कृतिक ह्याच्यामध्ये कार्यक्रम वेगळ्या प्रकारे करतात आणि हा सर्व महिला मंडळांनी सखी सोबतीच्या फाउंडेशननी कार्यक्रम आयोजित केला आहे। फक्त त्यांना सपोर्टिव्ह म्हणून मी आज तुमच्या समोर आहे संस्थापक अध्यक्ष असल्यामुळे, बाकी सगळं कार्य त्यांचंच आहे आणि त्याच करणार आहेत, स्टेजवरती पण त्याच असणार आहेत। फक्त आता महिला आपल्या जास्त प्रामुख्याने बोलत नाहीत, राजकीय सोडलं तर बाकीच्या ज्या आपल्या सामान्य परिवारामध्ये आपल्यावर राहतात त्यांना ते व्यासपीठ उपलब्ध झालेलं आहे। आता त्याचा कसा उपभोग ते घेतील, समाजासाठी ते करतील आणि ज्याप्रमाणे अहिल्यादेवींच्या सासऱ्यांनी त्यांना मदत केली राज्य चालवण्यासाठी, त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहिले, त्याप्रमाणे आम्ही सर्व आमच्या महिला भगिनींच्या भाऊ म्हणून पाठीशी उभा राहू इच्छितो आणि त्या अनुषंगाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आपल्याला सर्वांना पत्रक दिले, त्याचे सर्व रूपरेषा आहेत आणि विशेष करून महिला भगिनींना विनंती असेल त्या दिवशी आपण यालच पत्रकार म्हणून, तर पत्रकार म्हणून यालच, परंतु एक अहिल्यादेवीची कन्या म्हणून पण या आणि जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये पण पार्टिसिपेट व्हा, विशेष करून महिला भगिनींना माझी ही विनंती आहे। बाकी आपल्याला काय आवश्यक माहिती हवी असेल तर आपण विचारू शकता, अध्यक्ष आमचे बोलतील बहुतेक, बाकी अध्यक्ष जरी नाही बोलले तर बाकीच्या ज्या आहेत सर्वच अध्यक्ष आहेत त्या बोलतील। नाही, निवडणुकीचा हा उद्देश नाही याच्यामध्ये, ते फक्त विचारांना प्रेरित होऊन काम केलेलं आहे आणि भविष्यात कधीही माझ्या घरनं महिला राजकारणात येणार नाही, पण समाजकारणाच्या उंचीवरती समाजकारण करण्यासाठी प्रामुख्याने पुढे राहील। राजकारण माझ्यापर्यंत सीमित आहे आणि राजकारण मी बघतोय तेवढंच। ज्याप्रमाणे अहिल्याताई देवी आपल्या धर्मशील होत्या, त्याचप्रमाणे प्रजावत्सल्य होत्या त्यांच्याकडे, त्यानंतर न्यायप्रिय शासिका होत्या त्या, म्हणजे न्याय ते प्रत्येकाला द्यायचं, त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलालाही सोडलं नाही त्या बाबतीत। त्याच्यानंतर स्त्री शक्तीचे प्रतीक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं आणि धर्मासाठी सदैव स्वतःच्या खर्चातून काम करणार। तर अशाच प्रकारचे आपण सर्व महिलांना पुरस्कार देतोय। त्याच्यामध्ये मग आपल्या डीसीपी पोलीस आयुक्त गोरे मॅडम असतील, पूनमताई जाचक हरिभक्त पारायण आहेत PhD केलेल्या, वैष्णवी जगतापे जी दिव्यांग असून तिने शिवछत्रपती पुरस्कार पटकावलेला आहे, माननीय डॉक्टर शिल्पा गौरी गणकुले म्हणून आहेत, त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे राष्ट्रपतींच्या हातून, त्याही आहेत त्याच्यात। कुंदताई भिसे म्हणून आहेत, ते चांगल्या संस्थेच्या माध्यमातून चांगलं काम करत आहेत। प्राजक्ता रुद्रावर आहेत, ते पण एक समाजामध्ये चांगल्या वेगळ्या प्रकारचं काम करत आहेत। सुनीताताई भोसले म्हणून खेडच्या आहेत, त्याही महिलांच्या बाबत त्यांचा एक कार्यक्रम आहे कुंकवा पलीकडची संक्रांत, ज्या जे मिस्टर जे हे झालेले आहेत, ज्या विधवा महिला आहेत तर त्यांच्यासाठी कार्य करत आहेत। त्याच्यानंतर रेखाताई मर्डे म्हणून आहेत खेड जुन्नरच्या, त्यांचं पाली वस्त्या ज्या आहेत आदिवासी भागात, तर तिथं त्या महिलांसाठी चांगल्या प्रकारचं योगदान करतात। त्याच्यानंतर उर्मिलाताई आपटे म्हणून आहेत, तर ते पौराहित्य करतात। आपल्या समाजामध्ये भटजीच येतो पूजेला,
म्हणजे पुरुषच असतो, तर ह्या स्वतः पण पूजा घेतात आणि ह्यांनी त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना शिकवलेलं आहे. त्या स्वतःही सत्यनारायण पूजा करतात, PhD झालेली. तर अशा 9 महिला आपण जिल्ह्यातून काढलेल्या आहेत आणि सखी फाउंडेशनची व्याप्ती जिल्ह्यात, राष्ट्रात करायची आहे आणि त्या माध्यमातून वेगळं काम करायचं, त्यामुळे हे आपण जिल्ह्यातून काढलेलं आहे. आणि पुरस्कार देण्यासाठी आपल्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, त्याच्यानंतर चित्राताई वाघ, अजितदादांच्या मिसेस सुनेत्रा वहिनी पवार आणि इतर पण आहेत सर्वच आमदार. तर सर्व महिलांनाच आपण तिथं अपेक्षित केले की त्यांच्या हातून पुरस्कार द्यावा. आणि ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन जो आहे सुरुवातीचं, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक पुरुषाच्या, यशस्वी पुरुषाच्या मागे महिलाच असतील ही म्हणच आहे. तर एखाद्या महिलेच्या मागे पुरुष पण असले पाहिजे. काही अनुषंगाने आम्ही उद्घाटन सोहळा पण आपल्या संघाचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघ पश्चिम कार्यकारिणी सदस्य निलेशजी चंद्रकांत गद्रे आहेत, त्यांच्यातून उद्घाटन करतोय. नवनिर्वाचित आपले अध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे आणि त्याप्रमाणे आपले 3 आमदार महेशजी लांडगे, शंकरजी जगताप आणि अमितजी गोडके, त्यांच्या हातून आपण उद्घाटनाचं सत्र करणार आहोत सकाळी. त्याच्यानंतर तिथं आपल्याच सखी सोबती फाउंडेशनच्या सायली गाणे म्हणून जे आहेत, तर त्यांची नाटिका आहे अहिल्या देवींवरती, बालपणापासून ते शेवटपर्यंत त्यांनी काय काय केलं त्या प्रकारची. माहेश्वरी साडी जी अहिल्या देवींनी त्यावेळेस महिलांसाठी रोजगार निर्मिती व्हावी म्हणून माहेश्वरी साडीचं उत्पादन चालू केलं आणि महिलांना रोजगार निर्मिती केली. तर त्यामध्ये आपण ज्या महिला सहभागी होणार आहेत, म्हणजे सर्वात महत्वाचा भाग म्हणजे पारितोषिक वगैरे, पारितोषिक सोडतोय, एक गिफ्ट वगैरे देणं हा मुद्दा नाही. प्रवचन जे होणार आहे, व्याख्यान जे होणार आहे ते पोहोचवणं गरजेचं आहे. पण एक त्याच्यामध्ये जरा वेगळं पण यावं, सगळ्यांना व्यवस्थित वाटावं म्हणून हे नऊवारी साडी, माहेश्वरी साडी जी आहे आपण ही लकी ड्रॉच्या माध्यमातून देणार आहे. हे सर्व कुपन भरून दिल्यानंतर आणि जे विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आहे तर ते पण आपण प्रत्येकी 9,000 रुपये देतोय आणि 9च विद्यार्थी काढतोय. हा 9चाच आहे. 9 रत्न या अनुषंगाने 9च पुरस्कार आपण देतोय. 9च महिलांना त्याच्यामध्ये सहभागी करतोय. विद्यार्थी पण 9च काढतोय. फक्त आता काय झालंय, पुरस्कार देणारे 9 होते तर ते थोडे वाढले, पण ते कमी जास्त होतील. पण हे 9 रत्नाच्या हिशोबाने आपण ते काम करत आहोत. आत्ताची जयंती तुम्ही बघितली असेल, तिथं मांडव वगैरे टाकून येणाऱ्या काळामध्ये म्हणजे वर्षभरामध्येच त्याच्यासाठी जागा पण निश्चित होईल आणि गार्डन वगैरे पण होईल. ही मागणी शहराध्यक्षांनी पण केलेली आहे, समितीने पण केलेली आहे आणि योगायोगाने मी म्हणजे 2 महिन्यापूर्वी हा कार्यक्रम केला आणि मला भारतीय जनता पार्टीकडून पिंपरी चिंचवड जिल्ह्याचं अहिल्यादेवी समितीच्या बाबतीत संयोजक पद दिलं आणि आज बघितलं तर सर्व प्रभागांमध्ये अहिल्यादेवींच्या नावाने त्यांना पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम चालू आहेत पक्षाचे देखील. हा तर माझा फाउंडेशनचा भाग झाला, आता संस्था आहे म्हणून, पण तेही कार्यक्रम चालू आहेत आणि ठोस असे कार्यक्रम आपल्याकडे आले पण असतील आणि येणाऱ्या काळात अहिल्यादेवींचं चांगलं स्मारक होईल. कारण का, केंद्रापासून ते इथपर्यंत सर्व जे राष्ट्रपुरुष आहेत ज्यांनी देशासाठी आपला त्याग केलेले, समर्पण केलेले, त्यांच्या विचारांनीच काम करणारं सरकार आहे. त्यामुळं हे निश्चितच तुमची जी शंका आहे ही येणाऱ्या काळात पूर्ण होईल. आतापर्यंत आलं 2 दिवस आपला तयारी ठेवतात आणि नंतर थांबतात, पण तसं होणार नाही. कारण हा केंद्रातूनच प्रोग्राम आलेला आहे. 350 वर्षानंतर आज त्यांची जयंती साजरी होती. याच्या आधीच्या सरकारने, म्हणजे 15-20 वर्षाच्या आधीच्या सरकारने सतत राष्ट्रपुरुषांचा अपमान केलेला आहे आणि राष्ट्रपुरुषांची सगळी दाबलेलीच आहेत प्रकरणं, म्हणजे त्यांचे चांगले गुण सर्व दाबलेलेच आहेत आणि इतिहासात कुठं नोंद नाही. म्हणजे इंग्रजांपासून ते चालतच आलेलं आहे. तर आता हा बदल झालेला आहे. तर इथून पुढे राष्ट्रपुरुषांचे जे विचार आहेत, म्हणजे आता अहिल्यादेवींच्या बाबतीत तुमचाही अभ्यास चांगला असेल, पण मी जर अभ्यासलं तर त्यांनी कधी राज्य म्हणून चालवलं नाही, जनता आपली लेकरू आहे असंच चालवलं नाही. आणि त्या काळात त्यांनी विचार केलेले आहेत, पर्यावरणाचा असेल, पाण्याचा असेल, रस्त्यांचा असेल आणि मेन म्हणजे धर्मस्थळ का टिकावीत, संस्कृती का टिकावी, त्या काळात हे केले. तर त्यामुळं या गोष्टींना विचारांना घेऊन हे निश्चितच आहे की तुमचं जे स्मारकाचं म्हणणं आहे तर हे पूर्ण आम्ही 100% करूया. एक तर महिलांसाठी रोजगार निर्मिती हा एक प्रामुख्याने मुद्दा असेल आणि आजकाल जे गोष्टी घडतात, आता रिसेंटली बघा वैष्णवीचं प्रकरण घडलं, तर ह्या असे प्रकरण घडू नये म्हणून त्यासाठी कार्यरत राहणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे म्हणता की बरेचसे लोक असे आहेत की खूप मोठं महान कार्य आहे पण ते समाजासमोर येत नाही, तर त्यांनाही शोधून पुढे आणणार आहे का, तर त्याच्या मागचा उद्देश त्यांचा सत्कार करणं हा मोठा भाग नाहीये. तर त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि अजून ही संख्या वाढली
पाहिजे चांगलं काम करणार. ते येणाऱ्या भविष्यात दरवर्षी हा प्रोग्राम असणारच आहे. सदस्य होण्यासाठी काही चार्जेस वगैरे नाही आहेत. आता येणाऱ्या काळात पुढच्या महिन्यात आपली वेबसाईट वगैरे चालू होती आणि हे आपण जिल्हा स्तरावरतीच कार्य करतोय. कारण मगाशीच मी सांगताना सांगितलं की वेगळ्या स्तराला नेऊन हे ठेवायचं आहे आपल्याला. त्याच्यासाठी तुमची सर्वांची मदत मार्गदर्शन लागेल.